भारतात वेगवेगळ्या परिक्रमांचं खूप महत्व आहे, जसं की कैलास परिक्रमा, गिरनार परिक्रमा, वृंदावन परिक्रमा आणि त्याचप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं अनन्यसाधारण महत्व हे पुरातन काळापासून चालत आलेलं आहे आणि आजही लाखो प्रवासी हे दरवर्षी नर्मदा परिक्रमेमध्ये सामील होतात। तर रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव किशोरी। आज आपण समजून घेऊयात नर्मदा परिक्रमेचं इतकं महत्व का आहे, इतिहास काय सांगतो आणि ही परिक्रमा का, केव्हा आणि कशी केली गेली पाहिजे। हिंदू धर्मात 18 पुराणं आहेत आणि ह्यापैकी नदी म्हणून एकच पुराण आहे आणि ते म्हणजे नर्मदा पुराण। आणि याशिवाय रामायण, महाभारतासारख्या अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये नर्मदा नदीचा उल्लेख केलेला आहे। याच पुराणानुसार शंकरापासून तयार झालेली ही नर्मदा नदी अमरकंटक नावाच्या ठिकाणाहून अगदी पुरातन काळापासून वाहत आलेली आहे आणि जगाच्या अंतपर्यंत ह्या नदीचं अस्तित्व राहणार अशा पुराणांमध्ये सांगितलं आहे। आणि म्हणूनच ह्या नदीच्या प्रत्येक कंकर हा शंकर रूपी आहे असं म्हटलं जातं। नर्मदा नदीच्या ह्याच महत्वामुळे मार्कंड ऋषींनी खडतर तप म्हणून नर्मदा नदीची परिक्रमा केली आणि तेव्हापासूनच नर्मदा परिक्रमेला अधिक महत्व आलेलं आहे। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून म्हणजेच पावसाळा संपल्यानंतर दिवाळीनंतर ही परिक्रमा मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर पासून सुरू करावी असं म्हणतात। 3500 किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण करायला साधारण 4 ते 5 महिने लागतात आणि ही परिक्रमा ओंकारेश्वरला येऊन जलाचा अभिषेक केल्यानंतर संपूर्ण मानली जाते। या संपूर्ण प्रवासात नैसर्गिक सौंदर्यासोबतच अनेक तप करणाऱ्या ऋषी मुनींचं व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडतं, ज्याच्यामुळे यात्रेकरूंना मानसिक धैर्य प्राप्त होतं। आणि म्हणूनच प्रत्येकाने ही नर्मदा परिक्रमा केली पाहिजे। पण ज्यांना कोणाला 4-5 महिन्यांची परिक्रमा जमत नसेल त्यांच्यासाठी पर्याय म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, ज्याच्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ।